तुम्हाला काय काय त्रास होता? मग गुडघं दुखत होतं पूर्ण, गुडघं नाही जॉईंट. चालताना म्हणजे चालायलाच येत नव्हतं. बसूनच होतं किती दिवस. किती दिवस बसून होता? महिनाभर बसून. ह्याच्या आधी औषधं कुठे कुठे घेतली तुम्ही? लय दवाखाने केले. कुठले? पासून लातूरचं तर वर्ष झालं ट्रीटमेंट चालू होतं. पण तिथला काहीच फरक पडला नाही. कुठल्या डॉक्टरकडे दाखवलं लातूरमध्ये? लातूरमध्ये खान म्हणून आहे. हां, त्याचं तो 5-6 महिन्याचं ट्रीटमेंट चालू होतं. बरं. तर काहीच फरक पडला नाही. किती पैसे तुमचा खर्च झाला दवाखान्यात तुमचा? 50,000 रुपये. 50,000. बरं, आपल्या औषधं कधीपासून चालू केली तुम्ही? आता 8 दिवस झाले. मग फरक कधीपासून पडला तुम्हाला? 2-3 दिवसापासून सुरू झालं पडायला. 8व्या दिवशी तर चांगलं चालायला लागलं. चांगलं राहिलं. बरं, तुम्ही कोणते औषध घेतले होते? ती आर्थो सक्सेस आणि ती गोळी. आर्थो सक्सेस पावडर आणि ही गोळीची विटामिक्स गोळी. एक 8-10 दिवसापासून तुम्हाला फरक पडला? 8 दिवसात तर चांगलं चालायचं. आधी नुसतं तुम्ही वाकून चालत होता? कोण बसायला बी येत नव्हतं, उठायला येत नव्हतं. कशा तरी आधार घेऊन उठावं लागत होतं. तर तुमचं काय नाव आहे पूर्ण? माझं गफूर रसूल तांबोळे, गाव? खेड तालुका? राहतो मी उस्मानाबादला. उस्मानाबाद का? तालुका जिल्हा? उस्मानाबाद. बरं, ते उस्मानाबाद दाखवलं लोकांना डॉक्टरला? तिथे फरक पडला नाही? तिथं आयुर्वेदिक डॉक्टरचं ट्रीटमेंट घेतलं बरेच दिवस. सलाईन चढवून हे करून घेतलं. फरक पडला नाही. इथं फरक पडला. चांगला फरक पडला. इथून पुढे डॉक्टरने अगर दुसऱ्या लोकांनी जर विचारलं तुम्हाला औषधाबद्दल कसं आहे, काय घ्यावं का, काय सांगता लोकांनी? घ्यावंच म्हणतो ना. ही कोणत्या, मी तर म्हणतो ह्या गुडघ्यालाच नाही, कोणत्या ह्याला मी ह्याचं बघितलं प्रयोग. बघितलं का? दुसरं गळ्यात दुखायला होतं, मग थोडं दिलं, गळ्यात राहायला लागले. कुणाचा? तुमच्या घरच्याचा. बरं. म्हणजे औषध आपलं चांगलं आहे.